नमस्कार. विधा किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. रोज-रोज मुलांना व आपल्याला सुद्धा चपाती खाऊन कंटाळा आला असेल व मुलांना पण पालेभाज्या म्हटलं की ते खावंसं वाटत नाही किंवा त्या भाज्या ते खातच नाही. चला तर मग झटपट व पौष्टिक असे मिक्स पालेभाज्या व मिक्स पिठाचे थालीपीठ बनवूया. त्याकरता मी पालक, हिरवी मिरची, 2 कांदे, 2 बीट, कोथिंबीर, टोमॅटो, थोडं आलं व लसूण घेतला आहे. नंतर हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण याची पेस्ट बनवून घेतली आणि सर्व भाज्या चिरून घेतल्या व काही खिसून घेतल्या. नंतर एका भांड्यामध्ये 3 वाटी कणिक, 1 वाटी ज्वारीचे पीठ व 1 वाटी बेसन घेऊया. नंतर त्यामध्ये मिरची कोथिंबीरची पेस्ट बनवली आहे ती घालूया. नंतर थोडी हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ, थोडा ओवा व थोडे तीळसुद्धा त्यात घालूया. त्यानंतर त्यामध्ये चिरलेला पालक, टोमॅटो, कांदा व बीट घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्हाला काही आणखी भाज्या आवडत असतील त्यासुद्धा त्यात तुम्ही घालू शकता. नंतर ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. नंतर थोडं थोडं त्यामध्ये पाणी घालूया व त्याचे थालीपीठ बनतील तसे त्याचे बॅटर बनवूया. तर तुम्ही बघू शकता की ते जास्त पातळ पण नाही किंवा घट्ट पण नाही. तुम्ही बघू शकता हातावर व्यवस्थित त्याचे थालीपीठ बनेल असं ते बॅटर झालेलं आहे. त्यानंतर गॅस पेटवून नंतर पॅन गरम करून त्यामध्ये थोडंसं तेल घालूया व नंतर थालीपीठाचे बॅटर टाकून व्यवस्थित थालीपीठ थापून घेऊया. तुम्ही थालीपीठ बनवताना पाण्याचा वापर करून थालीपीठ व्यवस्थित बनवून घ्या. तर तुम्ही बघू शकता मी पाण्याचा वापर करून व्यवस्थित असं थालीपीठ थापून घेते आहे. नंतर त्याला मध्यभागी 4 होल करून घेते आहे. नंतर त्यामध्ये थोडेसे तेल घालूया व त्यामुळे ते लवकरात लवकर थालीपीठ होईल. नंतर त्यावर 5 ते 10 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया. नंतर ते थालीपीठ दोन्ही साईडने व्यवस्थित परतून घेऊया. त्याचप्रमाणे तुम्ही तव्यावर सुद्धा हे करू शकता. आता मी तुम्हाला थालीपीठ तव्यावर सुद्धा बनवून दाखवते आहे. तर तुम्ही बघू शकता तव्यावर सुद्धा हे थालीपीठ व्यवस्थित होतात. ज्या पद्धतीने मी पॅनमध्ये ते बनवले आहे त्याचप्रमाणे मी हे तव्यावर सुद्धा बनवते आहे. तर तुम्ही बघू शकता की व्यवस्थित असे खरपूस असे थालीपीठ येथे तयार आहे. गरमागरम थालीपीठ तुम्ही दह्यासोबत किंवा टोमॅटो केचपसोबत सर्व करू शकता. पौष्टिक असे थालीपीठ तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.